धनुष्यबाण धनुष्यबाण या धनुष्यबाणाचा वाद काहीसा महाराष्ट्राला परिचय आहेत. आता या धनुष्यबाणावरूनच परत आता एकदा सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे परत लढताना दिसणार आहेत. 2022मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड करून शिवसेना फोडली. 40 आमदारांचं भल्लमोठ पाठिंबा असल्यामुळे शिवसेना ही एकनाथ शिंदेंना मिळण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष असलेले नार्वेकर यांच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने यावरती विचार करण्यासाठी एकनाथ शिंदे तसेच त्यांचे बंड केलेली शिवसेना यांना पूर्व नोटीस पाठवण्यात आली. कुठेतरी उद्धव ठाकरेंचा विजय झाल्याचं समजून आलं. आता शिवसेनेचा वाद पुन्हा एकदा चिघळाच्या मार्गावरती आहे. आता खरी शिवसेना कोणती आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणती, तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी का खोट, हा निर्णय आता सुप्रीम कोर्टच लावणार. यामध्ये चिघळाचिघळीचं वातावरण बनताना एकनाथ शिंदे कुठेतरी BJP सरकारकडून साईडलाईन केले जात आहेत का, की BJP सरकारकडून पुन्हा एकदा शिंदेंचा काटा काढला जातोय? कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. तुमची राय आम्हाला नक्कीच पोहोचवा की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंना भेटणार की एकनाथ शिंदेंना. आता याचा निर्णय फक्त सुप्रीम कोर्टामध्येच लागेल. जे महाराष्ट्र पब्लिक